स्वामींच्या भूमीला भक्तांना यायचा त्रास होऊ नये म्हणून साहेब जे रस्ते केलात, आम्हाला अक्कलकोट सोलापूरला यायला देवेंद्रदादा मगाशी सांगत होते साहेब 1 तास सोलापूरला जायला लागायचा, आता 20 मिनिटांमध्ये सोलापूरला पोहोचतो. जे माझं सुभाष बापू, विजय मालक आणि देवेंद्रदादा कोटे आमचं चौघांचं सामूहिक एकत्रित मागणं आहे. आणि तुमच्याशी ताई डिस्कशन झालं नाही, पण तुमचीही संमती आहे असं गृहीत धरून दोन्ही खासदार ताईंचं सोलापूर शहराच्या रिंग रोडची मागणी खूप वर्षापासूनची आहे आमची. कारण खूप वेळा कित्येक वेळा बाहेरच्या बाहेर आम्हाला पुण्याला जायचं आहे, आम्हाला विजापूरला जायचं आहे, हैदराबाद रोडला जायचं आहे आणि अनावश्यक हेवी व्हेकल असतील, आमच्या वाहतूक असेल तो सोलापूर शहरात जातात आणि खूप सारे ॲक्सिडेंट सोलापूर शहरात घडतात. माझी विनंती आहे साहेब आमच्या सगळ्यांकडून आपण सोलापूर शहराला रिंग रोड एक द्यावं ही विनंती. या बातमीचे प्रायोजक प्लॅटिनम, द बिगेस्ट अपकमिंग मॉल, विष्णुविल कंपाऊंड, सोलापूर. आजच्या या सोलापूर जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या भूमिपूजन आणि लोकार्पणासाठी आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आणि या देशाचे केंद्र रस्ते वाहतूक मंत्री आदरणीय माननीय नितीनजी गडकरी साहेब, मंचावर उपस्थित सोलापूरचे खासदार प्रणितीताई शिंदेजी, दुसरेच नवनिर्वाचित राज्यसभा खासदार ज्योतिताई वाघमारेजी, मंचावर उपस्थित आमचे नेते आदरणीय दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष बापू देशमुखजी, मंचावर उपस्थित आदरणीय आमदार विजयकुमारजी देशमुख मालक, मंचावर उपस्थित आळंद विधानसभेचे आमदार बी आर पाटील साहेब, आदरणीय आमदार समाधानदादा अवतडेजी, आदरणीय आमदार देवेंद्रदादा कोटेजी, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य साहेब, सोलापूर महापालिकेचे महापौर विनायकदादा कोंड्याल, या ठिकाणी उपस्थित माजी आमदार राजन मालक पाटीलजी, माजी आमदार आमचे सहकारी नेते राजाभाऊ राऊतजी, तसेच मंचावर उपस्थित जिल्हा परिषदेचे सभापती उपाध्यक्ष इंद्रजित पवारजी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवारजी, सभापती चिवडशेट्टीजी, जिल्हाध्यक्ष शशिकांत पवारजी, मंचावरील सगळेच मान्यवर, अनावधानाने कुणाची नावं राहिली असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर आदरणीय कार्तिकेयन साहेब, जिल्हा परिषदेचे CEO जैन साहेब, शहराध्यक्षा रोहिणीताई तडवळकरजी, नरेंद्र काळेजी, यशवंत धोंगडेजी, महेश इंडोळेजी, संदीप टेळेजी, अमोलराजे भोसलेजी, महेश इंगळेजी, मंचावरील सगळेच मान्यवर नेते मंडळी आणि या ठिकाणी उपस्थित अक्कलकोटमधील या अक्कलकोट विधानसभेतील उपस्थित जनता, उपस्थित भगिनी बंधू, खरं तर साहेब या स्वामींच्या पुण्यनगरीमध्ये मी आपलं स्वागत करत असताना या अक्कलकोटच्या विधानसभेतील जनतेकडून बापू एकच मिनिट, आदरणीय गडकरी साहेब, मला अक्कलकोट विधानसभेच्या लोकांकडून तुमचे किती आभार व्यक्त करायला पाहिजे तेवढं कमी. स्वातंत्र्याचे 75 ओलांडले साहेब. अक्कलकोटचा तालुका हा राज्याचा शेवटचा तालुका म्हणून गणला जायचा, हा उपेक्षित राहिलेला तालुका. 75 वर्षात तिथे एकही नॅशनल हायवे या विधानसभेत नव्हते साहेब. आज 6 नॅशनल हायवेनी अक्कलकोट विधानसभा जोडले जातात. कदाचित राज्यातील असे मोजके तालुके विधानसभा असतील की 6 नॅशनल हायवे एका विधानसभेतून जातात. सोलापूर जिल्ह्याला जर राज्यातून कनेक्टिव्हिटी दिलीच पण या स्वामींच्या भूमीला भक्तांना यायचा त्रास होऊ नये म्हणून साहेब जे रस्ते केलात, आम्हाला अक्कलकोट सोलापूरला यायला देवेंद्रदादा मगाशी सांगत होते साहेब 1 तास सोलापूरला जायला लागायचा, आता 20 मिनिटांमध्ये सोलापूरला पोहोचतो. स्वामींच्या दरबारात स्वामींना नतमस्तक होण्यासाठी राज्यभरातील देशभरातील कुणीकडूनही, तुळजापूरहून येऊ दे, इकडे नागरसूर भागातून येऊ दे, तडवळ भागातून येऊ दे, सोलापूरहून येऊ दे, राज्यातून कुठून येऊ दे, आज डोळे मिटून स्वामी भक्त अक्कलकोटला येतात. साहेब पूर्वी कितीतरी अपघात व्हायचे, अक्कलकोटच्या जवळ व्हायचे, खूप साऱ्या लोकांचे फोन यायचे, पण आज रस्त्यांचा नेटवर्क एवढा चांगला झाला, आमच्या ऊसांच्या गाड्या कारखान्याला नीट चालले, शेतातला तयार झालेला माल आडतीला नीट चालला, आमच्या भगिनी मुली कॉलेजला जे शिकत नव्हते रस्त्यांमुळे ते शिकायला लागले.
साहेब तुमच्यामुळं कितीतरी तलाव आमचे खोल झाले, आमच्या तलावांची साठवण क्षमता वाढली, पर्क्युलेशन वाढलं. या तुमच्या कामामुळं साहेब 2014ला मोदीजी पंतप्रधान झाले, तुम्ही रस्ते विकास मंत्री झालात. साहेब खरोखर या देशातील रस्त्याचं रूप पलटवला, सोलापूर जिल्ह्यातील रस्त्यांचं रूप पलटवलं. आम्हाला CRF निधी साहेब माहीत नव्हतं, कधी CRF काय असतं हेही माहिती नव्हतं. पण पहिल्यांदा आता मंचावर आदरणीय बापू आहेत, सुभा विजय मालक आहेत, राजू खरे साहेब सन्मान्य दिलगिरी व्यक्त करतो, गडबडीत नाव राहून गेलं. सगळ्या आमदारांना आम्हाला CRF काय असतं हेच माहिती नव्हतं. पण तुमच्या रूपानं दरवर्षी अक्कलकोटवर तर तुम्ही जास्त प्रेम केलं, मला तर वर्षातून 2-2दा पैसे मिळालेच. त्यामुळं तुमचं खरोखर किती आभार मानायला पाहिजे तेवढं कमी आहे. साहेब हे आभार व्यक्त करताना खरं तर तुम्ही आज एवढं भरभरून दिलाय, काय मागायला जागा शिल्लक ठेवले नाही. पण गडकरी साहेब आले आणि काही नाही मागितलं तर आम्हालाही काहीतरी वाटेल, कारण जे जे मागतो आजपर्यंत मिळत आलंय. साहेब मी माझं मनावगताचा समारोप करताना एवढंच सांगतो, माझे वडील तुम्ही तुमच्यासोबत कार्यकर्ते म्हणून काम केले, जनसंघापासून पक्षात होते साहेब, आणि आम्हाला सारखं वाटायचं की अक्कलकोटच्या शेवटच्या भागाला लक्ष देणारा कोणीतरी यायला पाहिजे. मोदीजी आले, तुम्ही आला, देवेंजी आलेत. या आमच्या तालुक्यात आज अक्कलकोट मंदिराला पण गेला साहेब, रस्ते बदलत आहेत, शहराचं सुशोभीकरण होत आहे, रेल्वे स्टेशन नवीन झाले, एअरपोर्ट छान झालं, आमचं विमान सुरू झालं. खूप सारं योगदान या मोदी साहेबांचं या सरकारमध्ये या देशासाठी आमच्या तालुक्यासाठी राहिलेलं आहे. साहेब मी माझं मनोगत आटोपतं घेत असताना शेवटचे 1-2-3 माझे विनंती आहेत. अक्कलकोटला आलेला माणूस हा गाणगापूरला जातो साहेब, आणि गाणगापूरचा रस्ता DLP संपलेली आहे. अक्कलकोट दुधनी रस्ता जो आहे तो खराब झालेला आहे. माझी विनंती आहे साहेब, त्या रस्त्याची अक्कलकोट गाणगापूरला जायचा रस्ता, तो दुधनी रस्ता आपण पुनर्बांधणी करून द्यावं, तो नवा रस्ता बनवून द्यावा, याच्यासाठी आपल्याला विनंती करतो. तसेच साहेब नुकतंच जे मंजूर झालेलं मोहोळ कुरोल कामती वळसंग हा जो रस्ता आहे 740 कोटी रुपये आपण मंजूर केले. जवळपास साहेब ह्याच्यामध्ये 82 किलोमीटरचा रस्ता आपण केलात. पण माझ्या मतदारसंघातला वळसंग ते तांदुळी जो हैदराबाद हायवेला कनेक्ट होतो हा 22 किलोमीटरचा रस्ता त्यात मंजूर झाला नाही. माझी विनंती आहे तेवढा एकच पॅच आपण ठेवू नये, तर तोही आपण मंजूर करून द्यावा ही विनंती करतो. या व्यतिरिक्त साहेब आपण यापूर्वी 2 उड्डाण पूल केलात, तिलाटी गेटला केलात, आणि दुधनीचा जो होता आम्हाला कर्नाटकाला कनेक्टेड जो रस्ता होता दुधनीचा रस्ता तुमच्यामुळे आज रेल्वे ब्रिज होतोय. 100 कोटी रुपये आपण दिलात. बोरीचं ब्रिज जिथं बोरी पुलाला महापूर आला की वाहतूक थांबायचं तो आपण मंजूर केलात, काम सुरू झालं. आज चेन्नई सुरत हायवेमुळे आम्हाला जो बार्शीला आम्हाला 2 तास जायचे आता 40 मिनिटात 30 मिनिटात बार्शीला पोहोचतो, तुळजापूरला 25 मिनिटात पोहोचू, नाशिकला 4 तासात पोहोचू, आम्हाला तिरुपती जवळ होईल. एवढे खूप सारे आपण कामं केले आहे साहेब, आपले विशेष आभार व्यक्त करतो. या स्वामींच्या भूमीत पूर्वी जेवढे लोक यायचे आता 10 पटीनं भक्तांची संख्या अक्कलकोटला वाढले, छोटे छोटे रेस्टॉरंट वाढले, मोठे हॉटेल वाढले, लॉजिंग वाढलं. या अक्कलकोटचा अर्थकारण जर खऱ्या अर्थाने कोणी बदललं असेल तर माननीय गडकरी साहेब, हे आपल्यामुळे आमच्या अक्कलकोटचं अर्थकारण बदललं. येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली, शहरातलं आर्थिक गणित आपण बदलून दिलात. आपलं खूप खूप आभार व्यक्त करतो. आपण जे आतापर्यंत केलात त्या कामाला तोड नाही, आम्ही तो शब्दात आपले ऋण व्यक्त करू शकत नाही. आपल्या आदरणीय मोदी साहेबांचा असेल, आपला असेल, राज्याचे मुख्यमंत्री देवेंजींचा असेल, आपलं खूप खूप आभार व्यक्त करतो. आदरणीय साहेब गडबडीत माझ्याकडून एक मागणं राहून गेलं, जे माझं सुभाष बापू, विजय मालक आणि देवेंद्रदादा कोटे आमचं चौघांचं सामूहिक एकत्रित मागणं आहे. आणि तुमच्याशी ताई डिस्कशन झालं नाही, पण तुमचीही संमती आहे असं गृहीत धरून दोन्ही खासदार ताईंचं सोलापूर शहराच्या रिंग रोडची मागणी खूप वर्षापासूनची आहे आमची. कारण खूप वेळा कित्येक वेळा बाहेरच्या बाहेर आम्हाला पुण्याला जायचं आहे, आम्हाला विजापूरला जायचं आहे, हैदराबाद रोडला जायचं आहे, आणि अनावश्यक हेवी व्हेकल असतील, आमच्या वाहतूक असेल तो सोलापूर शहरात जातात आणि खूप सारे ॲक्सिडेंट सोलापूर शहरात घडतात. माझी विनंती आहे साहेब, आमच्या सगळ्यांकडून आपण सोलापूर शहराला रिंग रोड एक द्यावं ही विनंती. आणि माझे 2 शब्द साहेब मी थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा.
जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, पीपीडी, फ्री कलर, सर्व ॲडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ॲडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राईड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलून, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे, सोलापूर. मोबाईल 6399888822.